आणि जसा त्या स्मशानभूमीचा जो एरिया एंटर त्यांनी केला, त्यावेळेस त्यांच्यासोबत जी घटना 2 दिवस घडली, ते एकदमशी अशी त्यांना आठवण आली तिथंच. तर त्यांना एका पोलच्या जवळ एक बाई पूर्ण अशी उभी दिसली होती. त्यांचं पूर्ण असं लक्ष गेलं की ते बाई जमीनपासून 6 इंच वर होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. रहस्यमय घटना स्टोरी या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी असाच एक हॉरर स्टोरी घेऊन आलेला आहो. तर आजची जी स्टोरी आहे, तर हे विजय भाऊची आहे की विजय भाऊसोबत असा खूप म्हणजे हॉरर अशी घटना घडली आणि त्यांनी आपल्याला फोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हे त्यांचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर स्टोरी अशी आहे की विजय भाऊसोबत अशी का घटना घडली की ज्यावेळेस ते मला सांगत होते फोनवर, तर मलाही खूप असं म्हणजे कुठंतरी घाबरल्यासारखं झालं होतं की नेमकं एखाद्या व्यक्तीसोबत एवढंही काही खतरनाक असं घडू शकते का. तर मी खूप या गोष्टींवरती विचार करत होतो ज्यावेळेस ते मला सांगत होते. तर मी त्यांना मग एक शब्द ते ज्यावेळेस सांगत होते, तर मी त्यांना पुन्हा पुन्हा तो असा विचारत होतो. तर त्यांच्या ज्यावेळेस ते सांगत होते, बोलत होते, तर त्यावेळेस मला कुठंही असं त्यांच्या शब्दामध्ये वाटलं नाही की बा हे नेमकं खोटं बोलत आहेत म्हणून. की ते एक त्यांचं वेगळंच रिएक्शन असं बोलताना असं वाटत होतं. तर त्यांच्यासोबत अशी घटना घडली की त्यांची घरची जी परिस्थिती होती, तर ती एवढी फारशी चांगली नव्हती. तर त्यांना त्यांच्या म्हणजे गावापासून त्यांना थोडं म्हणजे 15-16 किलोमीटर अंतरावर ते त्यांना नेहमीप्रमाणे कामाला जावं लागत होतं. तर त्यांच्याकडे टू व्हीलर होती एक. तर ते टू व्हीलरनं त्यांचं येणं जाणं असं नेहमीप्रमाणे त्यांचं चालायचं. तर ज्या एजन्सीमध्ये ते कामाला होते, तर ते कॉस्मेटिकची एजन्सी होती. आणि कॉस्मेटिकच्या एजन्सीमध्ये कसं की 11-12 वाजेपर्यंतही अशा गाड्या भरणं चालू राहतात. आणि हे सुपरवायझर त्या एजन्सीमध्ये असल्यामुळे यांना तिथं राहणे म्हणजे एक गरजेचं होतं. तर एकदा असं झालं यांच्याशी की बा त्यांना रात्रीचे 12 वाजले. तर 12 वाजले तर ज्या रस्त्याने MIDCच्या त्यांना त्यांच्या घराकडे जो रस्ता येत होता येण्या जाण्याचा, त्या रस्त्यावरतीच एक स्मशानभूमी होती रस्त्याच्या बाजूलाच. असं जंगल होतं असं. आणि MIDCचे कसे मोठे मोठे प्लॉट पडलेले असतात, जंगल टाईप असते पूर्ण. तर तशाच पद्धतमध्ये किंवा अशी एक स्मशानभूमी होती आणि आजूबाजूला पूर्ण असं झाडं वगैरे लावलेले, खूप म्हणजे असं जंगल होतं. तर ते नेहमीप्रमाणे तिथून जाणं येणं त्यांचं एकदम असं नॉर्मल, मनामध्ये काहीच नाही, कुठली अशी भीती नाही, काही नाही. तर असे गाडी घेऊन जाताना त्यांना असा एकदम त्यांच्या टायरासमोर एक ससा आला त्यांच्यासमोर, गाडीच्या समोर. तर अशी एकदमच विजय भाऊने असे ब्रेक मारले गाडीचे. तर त्यांना असं वाटलं की बा सशाच्या अंगावरून आता गाडी जाते आपली, म्हणजे ससा हा चेनते. तर जसे काय हे समजा असं गाडी स्टँडवर उभी करून असे खाली उतरले गाडीहून, तो ससा जवळून असा खूप लांब दिसला त्यांना एकदमच. हो. तर मग ते विचारात पडले, यार ससा इथं होता एकदम तिकडे गेला. तर ससा खूप चपळ असते, तर त्यामुळे त्यांना असं वाटलं की बा हा एकदमच तिकडे उडी मारून गेला असणार. तर पुन्हा ते गाडीवर बसले, पुन्हा त्यांनी त्यांची गाडी सुरू केली आणि थोडेसे समोर गेले तर पुन्हा तोच ससा म्हणजे असा गाडीच्या समोर असा चालत जाऊ, चकव्या टाईप. तर पुन्हा त्यांनी गाडीचे ब्रेक मारले. तर मग ते म्हणत, यार आपल्यासोबत हा प्रकार काय होते असा. तर मग त्यांनी काय केलं की आता हा चेनला तर चेनला, म्हणजे पिच्चा सोडून दे. हां. तर मग एकदम जोरात फुल वेगाने गाडी काढली त्यांनी. तर त्यानंतर तो ससा जो होता तो त्यांना आढळला नाही. मग विजयभाऊ हे घरी आले.
नेहमीप्रमाणे ते त्यांचं जेवण वगैरे करून ते त्यांनी झोपून घेतली. म्हणजे हे गोष्ट त्यांनी फारशी मनावरती काही घेतली मनात पण नाही घेत. आणि तो विचार केला नाही त्यांनी. तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा परत त्यांच्याशी त्या स्मशानभूमीच्या समोर, म्हणजे स्मशानभूमीचा जेवढा एरिया होता तेवढ्या एरियामध्ये पुन्हा त्यांच्यासोबत तीच घटना घडली, सेम तोच प्रसंग पुन्हा. पुन्हा दुसऱ्या दिवशी. बाप. तर मग हे म्हणाले, यार आपल्या दिवशी त्या दिवशी असं झालं, आजही असं झालं. मग ते विचार करायला महाग पडले त्या जागेवर की बा आपल्यासोबत अशी घटना घडली आदिल्या दिवशी आणि आजही आपल्यासोबत अशीच घटना घडली. तर ते विचारात पडले की बा नेमकं आपल्याशी म्हणजे असं काय होते. ते पण विचारात पडले की हा नेमका प्रकार. हां, तर की बा कोणाला सांगावं. तर मग की घरामध्ये बा त्यांची आई, मग त्या आईसोबत त्यांनी असं बोलता बोलता समजा असं सांगितलं की बा माझ्यासोबत असं म्हणजे कालही झालं आजही झालं. तर आई म्हणे की घरी 12 वाजताच्या आधी यायचं, कारण की तू ज्या रस्त्यानं जातो त्या रस्त्यानं स्मशानभूमी आहे आणि बऱ्याचशा अशा काही घटना घडलेल्या असतात रस्त्याने. पण आपण एखाद्या रस्त्याने जातो, आपल्याला थोडं माहीत आहे कुठं कुठली गोष्ट घटना घडलेली आहे. तर मग त्यांच्या आईने असं शब्दांमधून त्यांना असं समजावून सांगितलं. त्या गोष्टीचा फारसा काही कोणी असा विचार केला नाही. पण मात्र विजय भाऊच्या डोक्यामध्ये ही गोष्ट कुठे ना कुठे म्हणजे घर केलं त्या गोष्टीने. एक वेळा 2 वेळा झाली ना त्यांच्यासोबत. तर मग विजय भाऊने हा पूर्ण विचार केला की आज आपण कामाला जर जाणार तर आपण मालकाशी आधी या गोष्टीचा वाद घालू की मला 10 वाजता सुट्टी लागणार, मी 12-1 वाजेपर्यंत मी थांबू शकणार नाही. तर विजय भाऊनं मालकाला असा हा वाद घालायच्या आधीच मालकाने सांगितलं की आज खूप गाड्या येणार आहेत आणि तुम्हाला जाग्यावर ते 12-1-1:30 वाजू शकते. म्हणजे विजय भाऊ हे आधी म्हणायच्या आधीच मालकांनी स्पष्ट करून दिलं. तर विजय भाऊने म्हटलंही बी की मला घरी काम आहे, आज माझं जमत नाही. म्हणजे त्या गोष्टीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मालक हा मालकच असतो. कारण किती काय झालं तर आपला जॉब असतो आणि तिथं ऐकावंच लागते. मालकाचं ऐकावंच लागेल ना. तर मग त्या दिवशी मग जाग्यावरती समजा त्यांना 1-1:30 तिथंच वाजला. 1-1:30 वाजला तर त्यांच्यासोबत जे समजा काही सुपरवायझर होते तर त्यांचा रस्ता समजा वेगळ्या दिशेला होता, यांचा वेगळ्या दिशेला. आणि त्यांच्यासोबत जे दोघं होते तर त्या दोघं एकच टू व्हीलर होती, यांची स्पेशल होती विजय भाऊची. आणि मालक जे होते तर मालक हे 12 वाजता सगळ्यांना समजावून सांगून निघून गेले. तर उरले आता 3घच जणं. आणि जे गाडी भरणारा होता ड्रायव्हर वगैरे, ते गाडी भरून झाली, गाडी गेटच्या बाहेर गेली. मग आणि ते 2 मित्र होते तर त्यांनी सांगितलं की बा लिस्ट बनवा आणि वॉचमॅनकडे देऊन द्या आणि तुम्ही विजय भाऊ तुम्ही निघून जा. विजय भाऊ म्हणे ठीक आहे मी निघून जातो. आणि ते 2 जे सोबतचे होते कामावरचे सुपरवायझर ते पण निघून गेले. मग विजय भाऊच्या म्हणजे रोजच्या प्रमाणे ते त्यांच्या गाडीपाशी गेले. तर गाडी त्यांनी अशी थोडी म्हणजे बाहेर गेटापर्यंत आणली तर त्यांना असं स्पष्ट झालं की आपली गाडी पंक्चर आहे. मग आता काय करायचं, ते विचारतच पडले. आता घरी तर जायचं, मग आता काय करायचं. आणि वॉचमॅन जो होता, वॉचमॅनकडे गाडी वगैरे काही नव्हती, सायकल वगैरे गाडी असं काही साधन नव्हतं कुठलंच. तर वॉचमॅनला त्यांनी म्हणलं की बा मी गाडी उभी वॉचमॅन म्हणत होते विजय भाऊला की तुम्ही गाडी बा गेटच्या अंदर लावून द्या आणि थोडंफार समोर पैदल जा की समोरून चौफुल्लीहून ॲटो वगैरे काही असं चालू राहते. तर चौफुल्ली जर म्हणलं तर कंपनीपासून 2 किलोमीटर अंतरावर ते. अंतरावर. हां, आणि त्या तेवढ्या डिस्टन्समध्येच ते स्मशानभूमी हो ना, त्यांच्यासोबत त्याच रस्त्यावर. झालेलं आहे. हां, तर मग ते म्हणले विजय भाऊ म्हणले नाही मी थोडं लोटत नेतो. समोर चौफुल्लीवर जर दुकान वगैरे असलं पंक्चरचं तर रातच्यानं MIDC एरिया म्हणलं तर दुकानं चालू असतात पंक्चरचे या चहाची हॉटेल वगैरे असे काही पत्रिका. रातचे चालू असतात. या विजय भाऊचा एक असं म्हणजे विचार की बा असेल कदाचित. तर मग विजय भाऊचा हाही विचार होता की बा विजय भाऊने असा विचार केला की उद्या सकाळी मग आपले म्हणजे कसं येणार आपण, आपले यायचे म्हणजे वांदे होतील. तर त्यांनी असा विचार केला की आपण लोटतच घेऊन जाऊ, काही ना काही जुगाड कुठं ना कुठं होईल. या पंपावर हवा वगैरे भरून आपण जाऊ शकतो.
तर मग ती तशीच गाडी त्यांनी लोटत लोटत घेतली आणि जसा ते स्मशानभूमीचा जो एरिया एंटर त्यांनी केला त्यावेळेस त्यांच्यासोबत जी घटना 2 दिवस घडली ते एकदमशी अशी त्यांना आठवण आली तिथंच. तर आठवण आली तर रस्ता पूर्ण सुनसान होता, समोरही कोणी नाही मागेही कोणी नाही. तर त्यांना हे जे मोठे मोठे जे लाईट असतात पोल, तर ते एक इथं आणि असे 10-10, 20-20 फुटाच्या अंतरावरती जे पोल लावलेले असतात त्याच्यावरती फोकस लावलेले असतात. तर अशाच पद्धतीचे ते पूर्ण फोकस होते त्या रस्त्यांनी त्यांच्या सांगल्याप्रमाणे. तर त्यांना एका पोलच्या जवळ एक बाई पूर्ण अशी उभी दिसली होती. हा, एका पोलच्या म्हणजे बाजूला स्मशानभूमीला जो सरळ गेलेला आणि त्या स्मशानभूमीच्या बाहेर जो असा मोठा पोल होता त्या पोलखाली एक बाई अशी पूर्णपणे त्यांना अशी उभी दिसत होती की विजय भाऊला असं वाटलं की कोणीतरी एक बाई तिथं उभी आहे म्हणून. तर जसे विजय भाऊ समोर समोर जात होते तर ती बाई त्यांना असं म्हणजे की बा जसं रस्ता सोडून एकदम आरामाने रस्ता क्रॉस करत आहे अशी वाट, म्हणजे जसे जसे असे जवळ ते जात आहेत तर ती अशी काय एकदम हळूहळू हा रस्ता क्रॉस करत आहे. तर ते एकदम असे 10-15 फुटाच्या अंतरावरती गेले. तर त्यांचं पूर्ण असं लक्ष गेलं की ते बाई जमीनपासून 6 इंच वर होती आणि ते असा एकदम हळूच असा रस्ता क्रॉस करत आहे. आणि त्या बाईचा जो म्हणजे हे होतं तिचं जे मुंडकं होतं तर तिचं समजा वेगळ्या दिशेला होतं, वेगळ्या दिशेला म्हणजे असं समोर त्या दिशेला बघत होती ते, यांच्याकडे नव्हतं तिचं लक्ष. तर ते असंच रस्त्याच्या त्या पलीकडे बघत होती आणि तो पूर्ण असा रस्ता एकदम क्रॉस करत होती. तर यांना जसं असं वाटलं की हे हवेत आहे बाई, की बा हे अशी जसं जमिनीहून आपण पाय टाकत चालतो त्या पद्धतीनं ते आहेच नाही. जसे विजय भाऊ असे म्हणजे पडले एकदम गाडी घेऊन तर ते उठले तर समोर बघतात तर ती बाई त्यांना दिसली नाही. तर त्यांना एकदम असं म्हणजे घाम फुटला आणि त्यांनी ते तशीच गाडी उचलली आणि खूप अशी वेगाने ते गाडी लोटत निघले. निघून गेली. तर एकदम मागून असा स्पष्ट आवाज आला एकदम, की जास्त लांबून नाही जवळून असा. तर त्यांनी ते हातची गाडी सोडली आणि मागं वळून बघितलं खूप हिंमत करून, तर तीच बाई स्मशानभूमीमध्ये उभी होती आणि अशी उभी स्मशानभूमीमध्ये अशी स्पष्ट उभी होती. आणि स्मशानभूमीमध्ये लाईट असल्यामुळे विजय भाऊ हे स्पष्टपणे तिला बघत होते उभे राहून, की ती आवाज देत होती की थांबा मला येऊ द्या. तर विजय भाऊंनी त्यांची गाडी तिथंच पडू दिली आणि त्या रस्त्याने खूप धावत गेले. तर त्या चौफुल्लीपर्यंत ते कसेबसे पोचले. तर तिथं एक रिक्षा चालक भेटला त्यांनी एकदम घामाझोप त्यांना सांगतासुद्धा नव्हतं येत. तर त्याच रिक्षा चालकने बिचाऱ्याने त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडून दिलं. त्यांना त्यांच्या आईशी त्यांना हे जे घटना झाली ती सांगितली. तर मग एका तांत्रिकाकडे नेऊन त्यांना काय धागादोरा दिला, पाणी दिलं. आणि तो दिवस आणि आजचा एक दिवस की विजय भाऊच्या सांगल्याप्रमाणे त्या रस्त्याने ते पुन्हा कधीही गेले नाही. त्यांच्यासोबत जी घटना घडली की म्हणजे त्यांचं सांगायचा एक असा विचार होता की ते खूप लकी होते की त्या दिवशी त्यांचा जीव वाचला. नाहीतर कदाचित जर तिथं एकटे जर बेऊस पडले असते तर तिथं कोणी बघायला पण कोणी नव्हतं. आणि MIDCचे काही रस्ते असे असतात की ते रात्रभर ते रस्ते असे बंद झाल्यासारखेच असतात की त्या रस्त्याने जाणारं पण नसते आणि येणारं पण नसते. पण अशी खूप खतरनाक त्यांच्याशी अशी रिअल घटना घडली आणि विजय भाऊनं सांगल्याप्रमाणे आज हे चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांसोबत शेअर केली. तर अशी ही विजय भाऊची स्टोरी होती त्यांच्या सांगल्याप्रमाणे. आणि अशाच काही घटना लोकांसोबत घडत असतात की आपण सतत म्हणतो की एखाद्या रस्त्याने जर आपण कुठं चाललो तर एखाद्या रस्त्याने कुठं काय घटना घडलेली आहे, एखादा अपघात घडलेला आहे, आपल्याला हे कुठंही काही असं माहिती नसते.
आपण असं बघत असतो की बरेचसे लोकांना असं आपण म्हणतो की हा एकदमच चांगला होता आणि एकदमच असा वेड्यासारखा करतो. तर काही लोकांना असा मानसिक त्रास होतो. तर त्याच्यामध्ये बरेचशा काही अशा हॉरर ॲक्टिव्हिटी असते की या कुठं तांत्रिककडे नेलं, कुठं या देवाकडे नेलं, तर असे बरेचसे लोक चांगले झाले, चांगल्यापणी बरे झाले. तर अशा काही ज्या लोकांचे जे वैयक्तिक विचार आहेत, ज्या घटना आहेत, तर मी आधी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की मला खूप असा छंद आहे ते ऐकायचा. तर कोणी का जर तिकडनं समजा फोनहून जर मला म्हणत असेल की बा आमची ही रिअल स्टोरी आहे, तुम्ही ऐकून घ्या आणि तुमच्या चॅनलवरती ते तुम्ही सगळ्यांशी शेअर करा, तर समोरचा खोटं बोलते की खरं हे मी लगेच पकडतो. कारण की जो व्यक्ती खोटा बोलते ना, त्याला शब्द जोडायला खूप वेळ लागतो. आणि ज्या व्यक्तीसोबत जे घटना रिअल घडलेली असते त्या व्यक्तीचा शब्द कधीच असा अटकत नाही. तर असे बरेचसे किस्से आहेत, कहाण्या आहेत, ज्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. असाच व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन येऊ. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुमच्यासोबत जर असे काही वैयक्तिक अनुभव, हॉरर घटना घडलेली असेल तर तुम्ही आमच्याशी फोनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आम्ही तुमची जे वैयक्तिक विचार आहेत ते आम्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्की शेअर करू.